यानंतर काही राजकीय बातम्या। भाजपच्या मागणीनंतर निवडणूक आयोगानं सामना दैनिकाला पत्र पाठवलं। या पत्रात पुढील 3 दिवसात सामना दैनिकाला अभिप्राय कळवण्याची मागणी केली आहे। 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना पेपर छापला जाऊ नये अशी मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली होती। 15 फेब्रुवारीच्या अंकात आचारसंहितेचा भंग झाला असून कारवाई करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात आली होती। या मागणीनंतर आयोगानं हे पत्र पाठवल्याचं समजते। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या जाहिरातींबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। राज्यातील फडणवीस सरकारच्या नोटीस पिरियडची डेडलाईन शिवसैनिकच ठरवणार असल्याचं वक्तव्य युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलं। ते एबीपी माझाशी बोलत होते। काल मुंबईत त्यांची रॅली पार पडली। त्याबरोबर फक्त मंत्रिपद मिळालं म्हणून काही जणांना मुंबई माहिती झाली, नाहीतर अनेकांना मुंबई माहिती तरी होती का असा सवाल विचारत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली। निवडणूक लढवायला मी कधीच नकार दिला नाही। जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर याचा विचार करेन असंही ते म्हणाले। मंत्री आहेत ज्यांना नुसतं पद मिळत म्हणून मुंबईत आले, पण मुंबई माहिती नाही, मुंबईवर प्रेम नाही आहे। राज्य सरकार नोटीस पिरियडवर आहे असं तुम्ही म्हणालात, काय डेडलाईन आहे या नोटीस पिरियडची? ते शिवसैनिक ठरवतील। पुढे जर निवडणुका लागल्या, मध्यावधी निवडणुकाची सध्या खूप चर्चा आहे, जर निवडणुका लागल्या तर तुम्ही स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास इच्छुक आहात असंही ऐकायला मिळालं। मी कधी नाही बोललो नाही। शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला। नाशिकमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी भाजपमध्ये येणाऱ्या गुंडांवरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केलं। भाजपला मेहबूबा मुफ्ती चालते पण शिवसेना चालत नाही। आम्ही नाकारलेले गुंड भाजपनं घेतले। मंत्रालयाचे गुंडालय करणार आहात का अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। शिवसेनेकडे जेवढे सैनिक, जेवढे इच्छुक उमेदवारीसाठी आले, किंबहुना स्वतःच्या हक्काचे सैनिक निवडणुकीच्या मैदानात, रणांगणात उतरायला तयार झाले, मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये अशी सैनिकांची गर्दी उसळली असेल। मधल्या जे भाजपवाले म्हणतायत की गुंडांना आधी आम्ही निवडून आणू आणि त्याच्यानंतर सुधारू, तुम्ही काय मंत्रालयाचं गुंडालय करणार आहात? सगळे गुंड पुंड हातामध्ये घेऊन तुम्ही राज्यकारभार करणार आहात? पुण्यात झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत विरोधकांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला। 20 ते 25 वर्ष सत्तेत असून देखील विकास करता येत नसेल तर त्यांना निवडून कशाला देता असा सवाल देखील त्यांनी नागरिकांना विचारला। यावेळी त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या विकास कामांचं प्रेझेंटेशनही दाखवलं। खरं तर पाठीमध्ये वाच काढून घ्यायला पाहिजे होता ना, किंवा पंतप्रधान माझ्याकडे बघत पण नाही। अजून कोणत्या अपमानासाठी थांबलायत याचं कारण ती गोष्ट सोडवत नाहीये। सत्ता, पैसा ही जी गोष्ट आहे ना ती सोडवत नसल्यामुळे हे अजून एकत्र आहेत। कोणी सांगायला तयार नाही की आम्ही या शहरांसाठी काय केलं, आम्ही या शहरामध्ये काय करतो, काय करणार आहोत, काही नाही। 25 वर्ष झाल्यानंतर देखील सांगतायत की आम्ही हे करणार आहोत। अरे गधड्यांनो, मग 25 वर्ष काय केलं? गोट्या खेळलात? मुंबई पालिकेच्या निवडणुकीत तब्बल 1641 उमेदवारांपैकी 370 उमेदवारांवर गुन्हेगार उमेदवार असल्याचं समोर आलंय। एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी केलेल्या पाहणीत ही माहिती समोर येते। येत्या पालिका निवडणुकांमध्ये तब्बल 2275 उमेदवार रिंगणात आहेत। त्यापैकी 1674 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचं विश्लेषण करण्यात येतंय। त्यानुसार शिवसेना आणि मनसेत सर्वाधिक उमेदवारांवर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळते। काल राज्यातील 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समितींसाठी सरासरी 69% मतदान झालं। अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा पाहायला मिळत होत्या। नक्षल प्रभावी असलेल्या गडचिरोलीमध्ये तब्बल 70% मतदान नोंदवलं गेलं। मराठवाड्यातील सर्व 8 जिल्हे, जळगाव, अहमदनगर आणि विदर्भातील काही जिल्हा परिषदांचा पहिला टप्पा जो मतदानाचा होता तो काल पार पडला। बीडमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा थेट सामना आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आखाड्यात काय होणार हे पाहावं लागेल। परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंचा दारुण पराभव झाला होता। त्यानंतर आता त्याचा बदला पंकजा मुंडे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बाभळ गावात देशमुख परिवारानं मतदान केलं. लातूरचे आमदार अमित देशमुख, माजी आमदार दिलीप देशमुख, विलासराव देशमुखांच्या पत्नी वैशाली आणि लातूर जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवणारे धीरज देशमुख यांनी पत्नीसह मतदान केलं. विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख एकुरका गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खंबाटा प्रकरणी शिवसेनेनं सौदेबाजी केली आणि शाखा प्रमुखांना खंबाटाकडून पगार येतात असा आरोप केल्यानंतर आता शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस देशातील सगळ्यात बालिश मुख्यमंत्री आहेत, कोणतीही खात्री न करता आरोप केल्याचा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. जर खंबाटा युनियनमधून जर पगार मिळत असेल, तुमचं पूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावा की ज्याचे तुम्ही मालक आहात आणि त्यांनी जर सिद्ध करून दाखवलं तर शिवसेना वाटेल ते प्रायश्चित घ्यायला सज्ज आहे. पण जे खोटे ठरले तुमचे आरोप तर तुम्ही 24 तासाच्या आत राजीनामा देणार आहात का? 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीआधी 20 वर्ष मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांना भाजपात यायचं होतं. त्यांनी तसे प्रयत्नही केले, मात्र आपण या प्रयत्नांना सुरुंग लावल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी म्हटलं. त्याशिवाय प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाशी संधान साधून मंत्रिपद भूषवणाऱ्या हर्षवर्धन यांनी इंदापूर आणि परिसराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही तावडेंनी केला. याचवेळी त्यांनी भाजपाच्या गुंडगिरीवर बोट ठेवणाऱ्या शरद पवारांवरही निशाणा साधला. शरद पवार हे गुंडगिरीच्या राजकारणातले महागुरू असल्याचं तावडेंनी म्हटलं. इथं आमच्या हर्षवर्धन साहेब आमच्या मुंडे साहेबांच्या खूप लाडके, म्हणजे हे परवाचं सरकार येईपर्यंत सगळ्यात जास्त काळ सत्तेत कोण राहिला? हर्षवर्धन पाटील. आधी आमच्या बरोबर आम्ही जातो हे कळल्या तिकडे, आणि ह्या परत 2014च्या निवडून इकडे यायचा प्रयत्न करत होते. मी सीएम साहेबांना आपलं सरकार येतंय म्हणले, हा घेऊ नका, हे येतो म्हणता येतं तर आपलं सरकार येतंय आणि आलं. पवार साहेबांच्या काळात पवारांनी काय केलं आणि मुंडे साहेबांनी पवारांच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात लढाई लढली आणि त्यातून आमचं सरकार आलं होतं. तर पवार साहेबांनी गुंडगिरी आणि राजकारण या विषयात न बोललेलं बरं, ते यातले महागुरू आहेत. विनोद तावडेंनी केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांनी जोरदार पलटवार केला. शिक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट नसून हास्यस्फोट असल्याचं ते म्हणाले. त्याबरोबर 2007 साली तावडे हेच काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलं. 2007 साली विधान परिषदेसाठी मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी तावडे इच्छुक होते असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. 2007 साली स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना हेच विनोद तावडे विधान परिषदेसाठी मला काँग्रेसमध्ये घ्या आणि मला उमेदवारी द्या अशा प्रकारचा आग्रह ते माझ्याकडे करत होते. कदाचित मुंबईमध्ये त्यांना काम शिल्लक राहिलं नसल्यामुळं बहुतेक ते इथं अशा प्रकारची टीका करतायत. त्याला फारसं काही लक्ष द्यावं असं मला वाटत नाही. 18 वर्षापूर्वी नागपूर पालिकेत झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारी सेना काहीशी तोंडघशी पडली आहे. कारण चौकशी समितीचे तत्कालीन अध्यक्ष नंदलाल यांनी देवेंद्र फडणवीस महापौर असताना त्यांचा घोटाळ्यात थेट हात नव्हता असं म्हटलं. एबीपी माझाशी बोलताना नंदलाल यांनी तसा खुलासा केला. मात्र महापौर म्हणून गैरकारभाराची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना झटकता येणार नाही असं सांगायलाही नंदलाल विसरले नाहीत. भाजपच्या नवीन नेतृत्वाला सत्तेचा गर्व चढलाय आणि त्यामुळेच मनभेद आणि मतभेद वाढत चालल्याची जाहीर कबुली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली. तसंच आम्ही भाजप नेतृत्वाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोवर हे वातावरण निवळण्याची चिन्ह दिसत नसल्याचं शेट्टींनी म्हटलं. तर राजू शेट्टींचं दुःख वेगळं आहे, ते उद्या आमच्याही मंचावर दिसतील असं मुख्यमंत्र्यांनी माझ्या कट्ट्यावर बोलताना वक्तव्य केलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा आणि राज्य पातळीवरचे किंवा जे काही आता अलीकडे नव्यानं नेते तयार झालेले आहेत त्यांना आता सत्तेचा एवढा दर्प चढलेला आहे की ते आता कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. कुठल्याही स्थितीत सदाभाऊ खोत भाजप उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत या शेट्टींच्या घोषणेला सदाभाऊ खोतांनी सांगलीतच हरताळ फासला. सांगली जिल्ह्यातील कौलापूरमध्ये सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांसोबत भाजपच्या मंचावर उतरले. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या गळ्यात भाजपचं उपरणही परिधान केलं होतं. त्यामुळे सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्री आहेत की भाजपचे याची चर्चा रंगू लागली आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असं वक्तव्य काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलंय. ते मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते. त्याबरोबर त्यांनी शिवसेना आणि भाजपवरही हल्लाबोल केला. गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना आणि भाजप हातात हात घालून होते आणि आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. मात्र मुंबईतील जनता आता काँग्रेसला साथ देईल असा विश्वास काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे. कांग्रेस राहुल जी को पीएम कैंडिडेट के तौर पर आने वाले चुनाव में क्यों नहीं, जरूर, मैं जरूर चाहूँगा. नौजवान हैं, क्षमतावान हैं, मेहनत मशक्क़त करने की उनकी पूरी क्षमता है, इस देश को आगे बढ़ाने की सोच है. और एक कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता होने के नाते नहीं, लेकिन एक नौजवान होने के नाते मैं जरूर चाहूँगा कि उनको प्रोजेक्ट किया जाना चाहिए. देवेंद्र फडणवीस हे लवकरच माजी मुख्यमंत्री होतील अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. ते अमरावतीमध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी गुंडांना क्लीन चिट देण्याचा कारखाना उघडलाय असंही ते म्हणाले. तर सरकारचा अंत जवळ आलाय. 23 फेब्रुवारीनंतर राज्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल असं भाकीतही संजय राऊत यांनी केलं आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या नावानं जे काय खंडणीचं राज्य महाराष्ट्रात सुरू आहे ते त्यांनी आधी थांबवावं आणि ते कोणाच्या नावानं घरं भरतायत याचा आता पर्दाफाश आम्ही 2 दिवसात करतो. पदाच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला अप्रतिष्ठा होईल असं विधान त्यांनी शक्यतो करू नये. कारण खुर्ची तशीच असते, त्याच्यावरची माणसं बदलत असतात. भाजप सेनेचं सरकार म्हणजे अशी ही बनवाबनवी सिनेमा असून या दोघांच्या ढोंगीपणावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिकमधल्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ, सोलार एनर्जी सेंटर, धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार यासह अनेक मूलभूत सोयीसुविधांचं आश्वासन या जाहीरनाम्याच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. राजीनामा खरं तर मुख्यमंत्र्यांच्या नावाने द्यायला पाहिजे होता. फार मुख्यमंत्र्यांची जर एनर्जी असेल तर तो राज्यपालांच्या नावाने द्यायला पाहिजे होता. परंतु असं पुढे घडलं नाही. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असं सरकारच्या काही शब्दात वर्णन करता येईल. अमरावती महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षातर्फे नवनीत राणा प्रचाराच्या रिंगणात उतरल्यात. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी काम सुरू केलं. पालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाचे 54 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी नवनीत राणा यांनी पदयात्रा काढली.